नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी गाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस कमेटीचा प्रवक्ता। भारत के बाद बालाजी गाडे के साथ हा नवा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2019 पासून आपल्या समोर घेऊन येतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताचा स्वातंत्र्यापासूनचा इतिहास मी आपल्या समोर मांडणार आहे। स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये शिक्षणाची नेमकी व्यवस्था कशी सुरुवात झाली। 1948 साली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती नेमण्यात आली। त्यानंतर 1952 साली मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा आयोग तयार करण्यात आला। 1964 साली DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरा आयोग नेमण्यात आला। 1968 साली भारतामध्ये शिक्षणाचं पहिलं शैक्षणिक धोरण आणलं। 1986 साली राजीव गांधी यांनी शिक्षणाचं दुसरं महत्वाचं धोरण आणलं। 1992 साली सुधारित शैक्षणिक आराखडा तयार करण्यात आला। 2001 साली सर्व शिक्षा अभियान सुरुवात झालं। 2005 साली मनमोहन सिंग यांनी सॅम पित्रोदा यांच्या माध्यमातून ज्ञान आयोगाची स्थापना केली। 2009 साली भारतामध्ये राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा तयार करण्यात आला। 2014 साली नव्या सरकारने शिक्षणाचं भगवीकरण करण्याचं ठरवलं आणि जाती धर्माला द्वेषमूलक आणि पाणी घालणारं शिक्षण समाविष्ट करायचा प्रयत्न 2014 नंतर आलेल्या सरकारने टाकायला सुरुवात केला। हा शिक्षणाचा इतिहास ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष माणसं घडवली जातात, लोकशाही निर्माण करणारी माणसं तयार केली जातात, तो नेमका काय हे पाहण्यासाठी हा नवा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला इतिहास समजून घेता येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय